नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, आगामी कंबाईनसाठी आपण आपलं रिव्हिजन प्रोग्राम 2.0 लॉन्च केला होता. त्यातला आज चौथा संभाव्य पेपर आपण या ठिकाणी बघतोय. मित्रांनो, पहिले 3 पेपर मी सिरियली कव्हर केलेले आहेत. आय होप तुम्ही ते बघितलेले असतील, त्याचा तुम्हाला फायदाही झाला असेल आणि व्यवस्थित पद्धतीने तुमचा रिव्हिजनही झालेला असेल. सिरियली चॅप्टर्स कव्हर केलेत बघा. टॉपिक वाईज व्यवस्थित पद्धतीने जेवढे संभाव्य प्रश्न काढता येतील तेवढे त्याचे प्रश्न काढलेले आहेत आणि त्याचं डीप विश्लेषण आपल्या युट्यूब चॅनलला मी उपलब्ध करून दिलेलं आहे. मित्रांनो, चौथा पेपर बघून घ्या. चौथ्या पेपरमध्ये तुम्हाला मी पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळ अशा अनुषंगाने मित्रांनो 4 टॉपिक या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. क्लिअर होत आहे? चला, पहिला प्रश्न बघा. अयोग्य पर्याय निवडा. बघा, कलम हितली परीक्षेला विचारले जातात. कलम 74 राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल, बरोबर आहे. कलम 75 मध्ये केंद्रीय मंत्र्यांसंदर्भात इतर तरतुदी दिलेत, बरोबर आहे. कलम 77 भारत सरकारच्या कामकाजाची प्रक्रिया दिली. मित्रांनो, तिन्ही जोड्या बरोबर आहेत. ओके, उत्तर क्रमांक 4. आता बघा मित्रांनो, हे जर कलम एक्सप्लेन करायचं बघितलं तर कलम 74 मध्ये जर बघितलं तर कलम 74 मध्ये 2 क्लॉज आहेत, पहिला क्लॉज आणि दुसरा क्लॉज. मित्रांनो, जर कलम 75 मध्ये बघितलं तर एकूण ते 6 क्लॉज आहेत. तुम्हाला हे एकूण 8 जे क्लॉज आहेत हे 8 क्लॉज व्यवस्थित पद्धतीने माहिती असणं अपेक्षित आहे. मित्रांनो, जर तुम्ही 74 सब क्लॉज 1 बघितला तर त्या ठिकाणी सांगितलंय राष्ट्रपतींना सही व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील काय असेल, एक मंत्रिमंडळ असेल. आणि मित्रांनो, तिथंच तुम्ही जर बघितलं तर 42व्या घटनादुरुस्तीनुसार हा सल्ला त्या ठिकाणी राष्ट्रपतींवरती काय केलेला आहे, बंधनकारक केलेला आहे. त्यानंतर जर तुम्ही 44व्या मोडमध्ये 1978 बघितली तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळानं राष्ट्रपतीला दिलेल्या सल्ल्याची राष्ट्रपती एकदा काय करू शकतात, रे फेरविचारात पाठवणी करू शकतात. हे झालं मित्रांनो 74 सब क्लॉज 1. 74 सब क्लॉज 2 असं सांगतो मित्रांनो, त्या ठिकाणी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांनी राष्ट्रपतीला दिलेल्या सल्ल्याची न्यायालयीन चौकशी होणार नाही. क्लिअर होत आहे? हे दोन्ही क्लॉज या ठिकाणी करून ठेवा. त्यानंतर मित्रांनो 75 मध्ये एकूण 6 क्लॉज आहेत. ओके, त्यातला पहिला क्लॉज आहे मित्रांनो 75(1) सांगतो राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतील आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील. त्यानंतर 75(1)(a) केंद्रीय मंत्रिमंडळाचा मॅक्सिमम आकार सांगितलाय लोकसभेच्या काय रे 15%. 75(1)(b) सांगितलंय पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर एखादा व्यक्ती सदस्य म्हणून अपात्र राहिला तर तो मंत्री बनू शकणार नाही. त्यानंतर 75(2) मध्ये सांगितलंय मित्रांनो मंत्र्यांची वैयक्तिक जबाबदारी. 75(3) मध्ये सांगितलंय मित्रांनो मंत्र्यांची सामुदायिक जबाबदारी. 75(4) मध्ये सांगितलंय मित्रांनो मंत्र्यांना दिली जाणारी राष्ट्रपती मार्फत शपथ 3ऱ्या अनुसूचीनुसार असते. 75(5) मध्ये मित्रांनो अपात्रता दिली. एखादा व्यक्ती जर सलग 6 महिने कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर तो मंत्री राहू शकणार नाही. आणि 75(6) दिलाय मित्रांनो मंत्र्यांचे वेतन व भत्ते संसदीय कायद्यानुसार ठरतील. क्लिअर होत आहे? त्यातलं मित्रांनो 75(1)(a) आणि 1(b) ह्या ज्या 2 तरतुदी आहेत ही 91वी घटनादुरुस्ती 2003 आलेल्या तरतुदी आहेत. क्लिअर होत आहे? अशा पद्धतीने हे 6 क्लॉज आणि अशा पद्धतीने हे 2 क्लॉज अशी एकूण 8 क्लॉज लक्षात ठेवायचे. सरळ एक परीक्षेला प्रश्न विचारता पुढीलपैकी कोणती तरतूद कलम 75चा भाग आहे किंवा पुढीलपैकी कोणती तरतूद कलम 75चा भाग नाही. व इथल्या 2 तरतुदी, इथल्या 2 तरतुदी, इथली 3 तरतूद, इथली 1 तरतूद अशा पद्धतीने तर हायब्रिड क्वेश्चन डिझाईन होऊन जातो. मित्रांनो, एवढं कराल आगामी काळामध्ये तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. कलम 77 सांगतं भारत सरकारच्या कामकाजाची प्रक्रिया ते राष्ट्रपतीच्या नावाने चालतं. राष्ट्रपती त्या संदर्भामध्ये रूल्स रेग्युलेशन्स करू शकतात. आणि इथंच मित्रांनो कलम 166 सुद्धा लक्षात ठेवा की राज्य सरकारचं जे काही कामकाज आहे ते राज्य सरकारच्या नावाने त्या ठिकाणी चालत असतं. क्लिअर होत आहे? तर एवढी एक्सप्लेनेशन व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे बघा, पंतप्रधानाच्या संदर्भामध्ये मी फोकस केलेला आहे. बघा, पंतप्रधानांच्या नियुक्ती व निवडी संदर्भात घटनेत कोणतीही तरतूद नाही. यस मित्रांनो, कोणतेही तरतूद त्या ठिकाणी तुम्हाला सापडत नाही. वाक्य बरोबर आहे. कलम 73 मध्ये केवळ इतकेच नमूद आहे की राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतील. मित्रांनो, हे कलम 73 मध्ये नाही तर कलम 75 मध्ये असं नमूद आहे. कुठं? कलम 75 सब क्लॉज 1 मध्ये असं नमूद आहे. क्लिअर होत आहे? हे वाक्य या ठिकाणी चुकलेलं आहे. कलम 75(1) मध्ये असं सांगितलं आहे की राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करतील. ह्या व्यतिरिक्त संविधानामध्ये काहीही नमूद नाही.
मग मला सांगा, राष्ट्रपती कोणाला पण नियुक्ती करतील का? नाही. मग तिथे लागू होतात संसदीय संकेत. संसदीय संकेत सांगतात ज्याचं लोकसभेमध्ये बहुमत आहे अशा पक्षाचा, अशा युतीचा तो नेता असला पाहिजे, जेणेकरून तो पुढे जाऊन काय रे बहुमत सिद्ध करू शकेल. क्लिअर होत आहे? चला, नियमानुसार नाही मित्रांनो, आता सांगितलं संसदीय संकेतानुसार. राष्ट्रपती लोकसभेत बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्यालाच पंतप्रधानपदी नियुक्ती करतात. कळतंय? ब ही चुकलेला आहे आणि क ही चुकलेला आहे. घटनात्मक दृष्ट्या पंतप्रधान हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य असू शकतात, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. जर तुम्ही ब्रिटनचा विचार केला की ज्या देशावरती भारताची संसदीय शासन पद्धती अवलंबून आहे, त्या ब्रिटनमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ब्रिटनमध्ये शासनाचा प्रमुख पंतप्रधान हे फक्त कनिष्ठ सभागृहाचेच असतात. भारतामध्ये असं नाहीये. भारतामध्ये राज्यसभेच्या सदस्याला पंतप्रधान बनण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही. त्याही पलीकडे सुप्रीम कोर्टाने असं डिसिजन दिलेलं आहे की त्या ठिकाणी काय रे, कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती सुद्धा पंतप्रधान बनू शकते, फक्त पुढच्या 6 महिन्यामध्ये त्याने त्या ठिकाणी काय रे कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त केलं पाहिजे. त्यामुळं घटनात्मक दृष्ट्या पंतप्रधान हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य असू शकतात, हे भारताच्या घटनेत नमूद आहे. म्हणून तुम्हाला जर योग्य विधान बघायचं झालं तर अ आणि ड बघा बरं मित्रांनो, अ आणि ड योग्य विधानांचा पर्याय निवडा. 1 नंबरला आहे. क्लिअर होत आहे? चला जायचंय पुढं. चलो, पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान झाल्या होत्या किंवा बनल्या होत्या? आता इथं बऱ्याच लोकांनी वरील सर्व सोबत गेले असेल. क्लिअर होत आहे? आतापर्यंत व्यक्ती जर बघितल्या तर ह्या 4 व्यक्ती त्या ठिकाणी मित्रांनो राज्यसभेचे सदस्य असताना त्या ठिकाणी काय बनल्या होत्या? पंतप्रधान बनल्या होत्या, असं बऱ्याच लोकांना वाटेल. मित्रांनो, मी प्रश्न काय विचारलाय, ज्याच्याकडे ऑलरेडी राज्यसभेचं सदस्यत्व होतं आणि तो व्यक्ती पुढे जाऊन काय बनला रे पंतप्रधान बनलेला आहे, अशा व्यक्तीमध्ये इंदिरा गांधी होत्या, एच.डी. देवेगौडा नव्हते, आय.के. गुजराल होते आणि 2दा मनमोहन सिंग होते. क्लिअर होत आहे मित्रांनो? एच.डी. देवेगौडांचा मुद्दा वेगळा होता. 1996 ला जेव्हा एच.डी. देवेगौडा भारताचे पंतप्रधान बनले तेव्हा ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना पंतप्रधान बनलेले कोण आहेत रे मित्रांनो? हे एच.डी. देवेगौडा आहेत. नंतर 1997 ला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून नेमली जाऊ शकते. आणि मग नंतर 97 ला ते राज्यसभेवरती काय केले रे मित्रांनो? निवडून गेले. क्लिअर होत आहे? हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे विचारलंय काय, कोणत्या व्यक्तीकडे राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान बनले होते, तर इथे एच.डी. देवेगौडा येणार नाही. एच.डी. देवेगौडा हे सभागृहाचे सदस्य नसताना पंतप्रधान बनले होते. काय होत आहे? म्हणून इथं उत्तर इंदिरा गांधी 1966, आय.के. गुजराल 1997, डॉक्टर मनमोहन सिंग 2004 आणि 2009. आपलं उत्तर ब सोडून अ क ड हे असणं अपेक्षित आहे. काय होत आहे? तसंच मित्रांनो राज्यामध्ये जर बघितलं तर राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य असू शकतात, ते विधान परिषदेचेच असावेत असं कोणत्याही प्रकारचं घटनात्मक बंधन नाही. जनरली बघा, असं वाक्य आलं तर जनरली पंतप्रधान हे लोकसभेचेच सदस्य असतात, तर वाक्य बरोबर द्या. जनरली म्हटलंय, सर्वसाधारणपणे म्हणलंय. क्लिअर होत आहे? तर हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. क्लिअर होत आहे? चला पुढे जातो मी. 4थं बघा, मुख्यमंत्र्याबाबत योग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा, त्यांचा कार्यकाळ निश्चित नसतो. बरोबर आहे? त्यांचा कार्यकाळ निश्चित नसतो. तो किती असतो? तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत, सॉरी राज्यामध्ये ना राज्यपालांची मर्जी असेपर्यंत. ओके, बघा बरं, इथं ते जरी राज्यपालांच्या मर्जीने पदधारण करत असले तरी त्यांना राज्यपाल केव्हाही पदावरून दूर करू शकत नाहीत. याचं कारण जोपर्यंत त्यांचं विधानसभेमध्ये बहुमत आहे तोपर्यंत राज्यपाल त्यांना पदावरून दूर करू शकत नाहीत, किंवा जोपर्यंत त्यांचं विधानसभेमध्ये बहुमत आहे तोपर्यंत राज्यपालांच्या मर्जीला कोणतीही किंमत नाही. त्यामुळे जरी ते राज्यपालांच्या मर्जीने पद धारण करत असले तरी राज्यपाल त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकत नाही. हे वाक्य या ठिकाणी 100% बरोबर ठरत आहे. विधिमंडळात बहुमताचा पाठिंबा असेपर्यंत ते पदावर होतात. मी आता सांगितलं विधिमंडळ आहे का मित्रांनो? नाही, विधानसभा. नीट लक्ष ठेवा, हे शब्द घात करतात. विधानसभा प्लस विधान परिषद इज इक्वल टू विधिमंडळ. परंतु आपल्याला विधिमंडळामध्ये बहुमताची गरज नाही. आपलं सरकार, आपलं शासन हे ज्याचं विधानसभेमध्ये बहुमत आहे त्याचं बनत असतं. त्यामुळे जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचं विधानसभेमध्ये बहुमत आहे तोपर्यंत त्यांना कोणीही पदावरून दूर करू शकत नाही. अर्थातच विधानसभा अविश्वास प्रस्ताव पारित करून मुख्यमंत्र्यांना पदावरून दूर करू शकते, सरकारमधून त्यांना दूर करू शकते. हा महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. परंतु जोपर्यंत त्यांचं विधानसभेमध्ये बहुमत आहे तोपर्यंत राज्यपालांच्या मर्जीला काहीही किंमत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवा.
त्यांचं वेतन व भत्ते राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जातात. 100% बरोबर आहे. त्यांचे वेतन व भत्ते हे राज्य विधिमंडळाद्वारेच निश्चित केले जातात. मित्रांनो या ठिकाणी बरोबर का आहे तर क चुकलेला आहे. अ ब आणि ड. अ ब आणि ड चा पर्याय आपला 2 नंबरचा पर्याय आहे. कशी वाक्य डिझाईन केलेली आहेत सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून ठेवा. मी भरपूर कंटेंट इथं कव्हर केलेला आहे. जवळपास लाईन टू लाईन इथं प्रश्न बनवलेले आहेत. पुढीलपैकी मुख्यमंत्र्यांचं अधिकार व कार्य कोणती नाहीत मित्रांनो बघा या ठिकाणी एक जनरल क्वेश्चन बनवलेला आहे. जनरल मुख्यमंत्र्यांचे अधिकार व कार्य बघत असताना ती तुम्हाला 3 अनुषंगाने बघावं लागतात. एक केंद्रीय मंत्रिमंडळ सॉरी आता इथं राज्य मंत्रिमंडळासंदर्भात असेल ना. राज्य मंत्रिमंडळासंदर्भात क्लिअर होत आहे. त्यानंतर राज्यपालासंदर्भात आणि त्यानंतर मित्रांनो राज्य विधिमंडळासंदर्भात. ह्यांचा एकत्रित परिपाक म्हणजे हा प्रश्न या ठिकाणी मी डिझाईन केलेला आहे. तुम्हाला मॅक्सिमम प्रश्न हे राज्यपालासंदर्भात मुख्यमंत्र्यांची कर्तव्य हे 167 या कलमामध्ये जे दिलेले आहेत तिथं परीक्षेला प्रश्न विचारला जातो, ज्याच्यावर मी स्वतंत्र प्रश्न बनवलेला आहे. ओके इकडे बघा मित्रांनो राज्यपालांना मंत्र्यांना बडतर्फ करण्याचा सल्ला देऊ शकतात. कोण देऊ शकतात रे? मुख्यमंत्री. मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्याला वैयक्तिकरित्या राज्यपाल द्यायला सांगू शकतात. जर त्यानं म्हणजे एखाद्या मंत्र्यानं राजीनामा दिला नाही तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्याला पदावर दूर करण्याची जी काही शिफारस आहे ती राज्यपालांना करू शकतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. क्लिअर होत आहे. विधिमंडळाचं अधिवेशन बोलवण्यासंदर्भात व तहकूब करण्यासंदर्भात राज्यपालांना काय करू शकतात मित्रांनो? सल्ला देऊ शकतात. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. राज्यपालांना विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला देऊ शकतात. मित्रांनो बरोबर आहे. राज्यपालांना विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला सुद्धा ते देऊ शकतात आणि असा सल्ला त्या ठिकाणी राज्यपालांवरती काय असतो रे मित्रांनो? बंधनकारक असतो. क्लिअर होत आहे. मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळामध्ये खाते वाटप करत असतात. अशी अनेक कार्य ती विधिमंडळाच्या संदर्भात करत असतात किंवा मंत्र्यांच्या संदर्भामध्ये करत असतात. स्पेशली राज्यपालांसंदर्भात त्यांची 3 कार्य आहेत ज्याच्या मी पुढे बोलेन. क्लिअर होतं. चला यापैकी नाही. चला मित्रांनो 6वा प्रश्न बघा. राज्यपालास माहिती पुरवणं हे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य असेल असं पुढीलपैकी कोणत्या कलमात नमूद आहे? बघा मित्रांनो हे जे नमूद आहे ते भारतीय संविधानाच्या कलम 167व्या कलमामध्ये नमूद आहे. भारतीय संविधानाचं कलम 167 जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. या कलमामध्ये राज्यपालांसंदर्भात जे मुख्यमंत्र्यांची कर्तव्य आहेत ती 3 प्रकारची सांगण्यात आलेली आहेत. सगळ्यात पहिलं मित्रांनो राज्याच्या प्रशासनासंदर्भामध्ये जी काही माहिती आहे, जे काही प्रस्ताव आहेत, जे काही निर्णय आहेत ते राज्यपालांना कळवणं. ते कोणाला कळवणं? राज्यपालांना कळवणं हे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य सांगण्यात आलेलं आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो राज्याच्या प्रशासनासंदर्भामध्ये जर राज्यपालांनी माहिती मागवली तर ती त्यांना देणं, तर ती त्यांना उपलब्ध करून देणं. क्लिअर होत आहे. पहिल्यामध्ये स्वतःहून देणं आणि दुसऱ्यामध्ये राज्यपालांनी मागितल्यानंतर देणं. हे ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो एखाद्या मंत्र्यानं जर एखादा निर्णय वैयक्तिकरित्या घेतला असेल तर ते मुख्यमंत्र्यांना सांगून तो निर्णय संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विचारात राखून ठेवायला सांगू शकतात. हे 3 कर्तव्य. त्यानंतर राज्य स्तरावरच्या ज्या काही नेमणुका होतात त्या नेमणुका राज्यपाल करत असतात आणि त्यांना सही व सल्ला देण्याचं काम मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री करत असतात. हे सगळं 167 कलमाचा भाग आहे. 163 व 164 कलम हे मित्रांनो राज्याच्या मंत्री परिषदेसंदर्भामध्ये आहेत. हे लक्षात ठेवा. 163 मध्ये राज्याच्या मंत्री परिषदेसंदर्भात 3 तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. तर 164 मध्ये राज्याच्या मंत्री परिषदेसंदर्भात 5 तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्या तरतुदीवरती स्वतंत्रपणे आपण पुढे प्रश्न बघूयात. 166 कलम हे मित्रांनो ऑलरेडी बघितलेले आहेत. राज्याच्या जे काही प्रशासन आहे जे काही कामकाज आहे तर त्याची त्या ठिकाणी व्याप्ती बघितलेली आहे. ओके इकडे बघा आपण पहिल्या ठिकाणीच आपण हा प्रश्न सेट केला होता. बघा इथं भारत सरकारच्या कामकाजाची प्रक्रिया तशीच राज्य सरकारच्या कामकाजाची प्रक्रिया ही कुठे दिली? 166व्या कलमामध्ये देण्यात आलेली आहेत. ओके हे या ठिकाणी लक्षात ठेवा. 166 कलम. 169 कलम मित्रांनो काय सांगतं? 169 कलम सांगतं एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद नष्ट करणं किंवा निर्माण करणं. त्याचे 2 टप्पे आहेत मित्रांनो. तिथे परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला टप्पा आहे संबंधित राज्याच्या विधानसभेनं विशेष बहुमताने ठराव पारित करावा. विशेष बहुमत म्हणजे काय रे? विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 50% अधिक
प्रेझेंट राहून वोटिंग केलेल्या लोकांच्या पी अधिक विचार काय आहे मित्रांनो 2/3 हे या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर मित्रांनो संसदेमध्ये तो ठराव जातो. संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये तो पहिल्यांदा ठराव जातो. संसदेने त्याला साध्या बहुमताने संमती द्यावी. कशा द्यावी? साध्या बहुमताने संमती द्यावी. अर्थातच त्या ठिकाणी 368 अंतर्गत घटना दुरुस्तीची गरज नाही. परंतु जर संसदेने केलेल्या कायद्यामध्ये जर घटना दुरुस्तीच्या तरतुदी अंतर्भूत नसतील तर त्या ठिकाणी मित्रांनो मात्र काय करावे लागते? घटना दुरुस्ती करावी लागते. उदाहरणार्थ मध्य प्रदेश. क्लिअर होतंय? ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. अजून 2 गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. संसदेवरती हा विधानसभेचा ठराव बंधनकारक नसतो. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, विधानसभेच्या ठरावाशिवाय संसद कोणतीही कृती करू शकत नाही. म्हणजेच काय रे, विधान परिषद नष्ट करण्याचा किंवा निर्माण करण्याचा एकतर्फी अधिकार ना संसदेला आहे ना संबंधित राज्याच्या विधानसभेला आहे. क्लिअर होतंय? हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. क्लिअर होतंय? चला, राष्ट्रपतींना माहिती पुरवणं इत्यादी बाबत पंतप्रधानांची कर्तव्य पुढीलपैकी कोणत्या कलमात नमूद आहेत? मित्रांनो सेम 78 कलमामध्ये नमूद आहे. जे आपण 167व्या कलमामध्ये बघितलं ते ॲज इट इज तुम्हाला 167व्या कलमामध्ये जे बघितलं ते ॲज इट इज मित्रांनो तुम्हाला 78 कलमामध्ये बघायचं आहे. 78 कलमामध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे केंद्राच्या प्रशासनासंदर्भामध्ये जे काही निर्णय घेतलेले आहेत, जे प्रस्ताव केलेले आहेत त्या संदर्भामध्ये स्वतःहून राष्ट्रपतींना माहिती देणं हे पंतप्रधानाचं कर्तव्य असेल. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी जर केंद्राच्या प्रशासनासंदर्भामध्ये जर माहिती राष्ट्रपतींनी मागवली तर ती त्यांना उपलब्ध करून देणं हे दुसरं कर्तव्य सांगितलंय. आणि तिसरं कर्तव्य त्या ठिकाणी सांगितलं मित्रांनो, जर एखाद्या मंत्र्यानं घेतलेला निर्णय हा सामूहिकरित्या घेतला जावा अशी जर राष्ट्रपतींची इच्छा असेल तर राष्ट्रपती पंतप्रधानाला सांगून तो निर्णय संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विचारात राखून ठेवायला सांगू शकतात. आणि चौथी महत्वाची गोष्ट मित्रांनो, केंद्र स्तरावरती ज्या विविध घटनात्मक वैधानिक नियुक्त्या होत असतात त्यांची शिफारस त्या ठिकाणी राष्ट्रपतींना पंतप्रधान करत असतात. हे सगळं मित्रांनो कलम 78चा भाग आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. कलम 73 मित्रांनो संघ राज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची या ठिकाणी काय दिली मित्रांनो? व्याप्ती देण्यात आलेली आहे. ते सेम कलम 162 कुठे आहे मित्रांनो? केंद्र सरकारमध्ये ते कलम आहे. क्लिअर होत आहे? त्यानंतर कलम 75 आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. मंत्री परिषदेसंदर्भात या ठिकाणी मित्रांनो 5 तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्या पहिल्याच कलमामध्ये आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर 88 कलम अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो. 88 कलम महान्यायवादी, नीट लक्षात ठेवा, कोण? महान्यायवादी प्लस केंद्रीय मंत्री यांच्या संदर्भामध्ये आहेत. महान्यायवादी आणि केंद्रीय मंत्री यांना सभागृहाच्या कामकाजाबाबत काही विशेष हक्क या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. नीट लक्षात ठेवा मित्रांनो, महान्यायवादी आणि केंद्रीय मंत्री या दोघांना असं सांगितलंय ते संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात, बोलू शकतात, भाषण करू शकतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. परंतु जेव्हा मतदानाची वेळ येईल तेव्हा मित्रांनो मतदान महान्यायवाद्याला करता येणार नाही, मात्र केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी मतदान करेल. महान्यायवाद्याला मतदानाचा अधिकार का नाही दिला? कारण महान्यायवादी कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो. मंत्र्यांना मतदानाचा अधिकार का दिलाय? कारण ते सभागृहाचे सदस्य असतात. अर्थातच त्यांना दोन्ही सभागृहामध्ये मतदान करता येत नाही. ते ज्या सभागृहाचे सदस्य आहेत ते मित्रांनो मतदान करतील. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. सेम तरतूद मित्रांनो 177व्या कलमा अन्वये राज्याचा महाधिवक्ता आणि राज्याचा मंत्री यांना देण्यात आलेले आहेत. हे कलम 177 या ठिकाणी लक्षात ठेवा. क्लिअर होत आहे? तर अशा पद्धतीने तो उत्तर काय मित्रांनो? 3 नंबरचा पर्याय. पुढे बघा मित्रांनो, पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा पर्याय निवडा. नीट लक्षात ठेवा, पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा मित्रांनो, केंद्र सरकारमधील मंत्र्यांची कमाल व किमान सदस्य संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जरी हे बरोबर वाटत असलं तर चुकलंय किती? 91वी अमेंडमेंट 2003 काय सांगते? त्या ठिकाणी मित्रांनो 75(1)(a) हे कलम आहे. त्या ठिकाणी असं सांगण्यात आलंय केंद्रीय मंत्रिमंडळाचा कमाल आकार सांगण्यात आलेला आहे, किमान आकार सांगण्यात आलेला नाही. कमाल आकार हा लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% असेल पीएम सहित. इथं किमान आकार सांगण्यात आलेला नाही म्हणून हे चुकलंय मित्रांनो. राज्य सरकारमधील एकूण मंत्र्यांची कमाल सदस्य संख्या ही विधिमंडळाच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही. मित्रांनो हे जरी वाक्य बरोबर दिसत असलं तर इथं विधिमंडळाच्या नाही विधानसभेच्या पाहिजे. कळलं होतंय? हे लक्षात ठेवा म्हणून इथं चुकलेलं आहे. दिल्ली मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या ही दिल्ली विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% पेक्षा अधिक
किंवा 7 पेक्षा अधिक असणार नाही. हे 100% बरोबर आहे मित्रांनो. ओके, म्हणून इथं योग्य विधान फक्त 3 असेल, वरची 2 विधानं चुकलेली आहेत. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला मंत्र्यांच्या संख्येवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग ती मंत्र्यांची संख्या हे केंद्र सरकारमध्ये असेल, राज्य सरकारमध्ये असेल, किंवा दिल्लीमध्ये असेल, किंवा पुदुच्चेरीमध्ये असेल, या 4 ठिकाणची मंत्र्यांची संख्या तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो बघा, केंद्र सरकारमधील मंत्र्यांची कमाल सदस्य संख्या ही मित्रांनो लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही, पीएम सहित. क्लिअर होतंय? मी अगेन रिपीट करतोय. बघा, मंत्र्यांची संख्या तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. मग ती केंद्र सरकारमध्ये असेल, राज्य सरकारमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, किंवा पुदुच्चेरीमध्ये असेल. नीट लक्षात ठेवा मित्रांनो, मंत्र्यांची संख्या लक्षात ठेवत असताना ती कमाल आणि किमान अशी लक्षात ठेवायची. पहिल्यांदा बघा, केंद्र सरकारमधील एकूण मंत्र्यांची कमाल सदस्य संख्या ही मित्रांनो लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% असेल, पीएम सहित. केंद्र सरकारला किमान मंत्र्यांची संख्या सांगण्यात आलेली नाही. क्लिअर होत आहे? येत आहे मित्रांनो 91वी घटना दुरुस्ती 2003. राज्य सरकारमधील एकूण मंत्र्यांची मित्रांनो या ठिकाणी कमाल ही सदस्य संख्या सांगण्यात आली आहे आणि किमान ही सदस्य संख्या सांगण्यात आलेली आहे. त्या संदर्भामध्ये 91वी घटना दुरुस्ती 2003 काम करते, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. मित्रांनो कमाल सदस्य संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही, सीएम सहित. आणि किमान सदस्य संख्या हे 12 मंत्री सीएम सहित सांगण्यात आलेले आहे. म्हणजे 1 सीएम आणि 11 मंत्री, म्हणजे सीएम सहित 12 मंत्री ही किमान सदस्य संख्या या ठिकाणी सांगण्यात आलेली आहेत. मित्रांनो दिल्लीच्या बाबतीमध्ये कमाल सदस्य संख्या ही दिल्ली विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा 7 मंत्री इतकी सांगण्यात आलेली आहे, अर्थातच सीएम सहित. दिल्लीच्या संदर्भामध्ये मित्रांनो 69वी घटना दुरुस्ती 1991 लक्षात ठेवा. त्या संदर्भामध्ये 239 AA हे कलम काम करतं. कळलं होतंय? त्यानंतर पुदुच्चेरीच्या संदर्भामध्ये मित्रांनो एकूण 6 मंत्री ही कमाल सदस्य संख्या या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. पुदुच्चेरीच्या संदर्भामध्ये 1963चा कायदा या ठिकाणी काम करतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही सगळी मंत्र्यांची संख्या तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. क्लिअर होत आहे? चला, पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा पर्याय निवडा. मित्रांनो बघा, कॅबिनेट आणि मंत्रिमंडळ याच्यावरती प्रश्न मी डिझाईन केलेला आहे. बऱ्यापैकी थोडा वेगळा प्रश्न या ठिकाणी दिसतोय, परंतु तो प्रश्न व्यवस्थित बघून ठेवा. कॅबिनेट व मंत्रिमंडळ ही दोन्ही घटनात्मक संस्था आहेत का? तर 100% बरोबर आहे. मित्रांनो कॅबिनेट बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर कॅबिनेट हा शब्द मूळ संविधानामध्ये नव्हता. लक्षात ठेवा मित्रांनो, 352 सबक्लॉज 3 मध्ये 44वी अमेंडमेंट 1978 हा शब्द समाविष्ट केला गेला. तोपर्यंत कॅबिनेट हा शब्द मूळ संविधानामध्ये नव्हता. त्याच्यामुळं कॅबिनेट ही मूळ घटनात्मक संस्था आहे का? तर अजिबात नाही. तसं मित्रांनो मंत्रिमंडळ हे तुम्ही कलम 74 घ्या, 163 घ्या, दोन्ही ठिकाणी तुम्हाला मंत्रिमंडळाची तरतूद पाहायला मिळते. त्यामुळे मंत्रिमंडळ ही मूळ घटनात्मक संस्था आहे. ओके, वाक्य बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो कॅबिनेटचा सल्ला हा सर्व मंत्र्यांवरती बंधनकारक असतो का? तर 100% बरोबर आहे. कॅबिनेट हे मित्रांनो पंतप्रधानांना सुद्धा सल्ला देत असतं. त्यामुळं कॅबिनेटचा सल्ला हा जसा मंत्र्यांवरती बंधनकारक असतो तसा पंतप्रधानांवरती सुद्धा तो सल्ला बंधनकारक असतो. क्लिअर होत आहे? हे या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळे ब हे वाक्य बरोबर आहे. मंत्रिमंडळाची सामुदायिक जबाबदारी कॅबिनेट मार्फत अंमलात आणली जाते. मित्रांनो बरोबर आहे. घटनेनं संविधानानं जर सामूहिक जबाबदारी कोणाला दिली तर ती मंत्रिमंडळाला दिली, परंतु मंत्रिमंडळाला देण्यात आलेली जी सामुदायिक जबाबदारी आहे ती कॅबिनेट मार्फत अंमलात आणली जाते. तर हे वाक्य 100% बरोबर आहे. मंत्रिमंडळाच्या नियमित बैठका होतात. मित्रांनो मंत्रिमंडळाच्या नियमित बैठका होत नाहीत. बैठका ह्या कॅबिनेटच्या होतात. कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले जातात आणि ते निर्णय मंत्रिमंडळामार्फत अंमलात आणले जातात. त्यामुळे नियमित बैठका ह्या कॅबिनेटच्या होतात, मंत्रिमंडळाच्या होत नाही. हे ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळे ड वाक्य चुकलेलं आहे. पहिली 3 वाक्य अ ब क या ठिकाणी बरोबर आहेत. मित्रांनो कॅबिनेटमध्ये हे मंत्रिमंडळातल्या सिनियर मंत्र्यांचा समावेश होतो. तर मंत्रिमंडळामध्ये 3 प्रकारचे मंत्री असतात. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री अशा 3 मंत्र्यांचा समावेश हा मंत्रिमंडळामध्ये होत असतो. त्यामुळे मंत्रिमंडळ हे कॅबिनेटपेक्षा मोठी संकल्पना आहे. परंतु अर्थातच मित्रांनो जे काही निर्णय घेणारी प्रमुख जी काही संस्था आहे ती कॅबिनेट म्हणून त्या ठिकाणी उदयाला आलेले आहे. कॅबिनेटच्या अंतर्गत परत इनर कॅबिनेट नावाचा एक स्ट्रॉंग गट सुद्धा त्या ठिकाणी पुढे आलेला आहे.
ह्या संदर्भामध्ये गोष्टी लक्षात ठेवा. कॅबिनेट हीच त्या ठिकाणी धोरण आखणारी देशाची सर्वोच्च यंत्रणा म्हणून पुढे आलेली आहे. त्यामुळे ह्या काही गोष्टी ज्या कॅबिनेट आणि मंत्रिमंडळाच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती हव्यात त्या आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, चला याचं उत्तर ही 1 नंबरचा पर्याय तुम्हाला मिळालेला आहे. 10 नंबरचा पर्याय बघा, पुढील विधाने अभ्यासा. बघा बरं मित्रांनो, कलम 75(2) अन्वये राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री पदे धारण करतात. 100% बरोबर आहे. कलम 163(1) अन्वये राज्यपालांची मर्जी असेपर्यंत मंत्री पदावरती राहतात. मित्रांनो 163 नाही मित्रांनो, इथे 164(1) मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतील आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नियुक्ती करतील आणि सर्व मंत्री हे वैयक्तिकरित्या राज्यपालांना जबाबदार असतील. हे 164 सब क्लॉज 1 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. 163(1) मध्ये राज्यपालांचे घटनात्मक स्वविवेकाधीन अधिकार वगळता त्यांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद मित्रांनो या ठिकाणी आहे 163(1) मध्ये. कळलं होतं. त्यामुळे इथं 163(1) बद्दल हे वाक्य बोलत नाही तर 164(1) बद्दल बोलतो. मित्रांनो वैयक्तिक जबाबदारीचा अर्थ काय होतो? वैयक्तिक जबाबदारीचा अर्थ असा होतो की मंत्र्यांना राष्ट्रपती किंवा राज्यपाल कधीही पदावरून दूर करू शकतात. मंत्री हे त्यांच्या वैयक्तिक खात्यांच्या संदर्भामध्ये किंवा त्यांच्या खात्यांच्या संदर्भामध्ये मंत्री हे वैयक्तिकरित्या जबाबदार असतात. ते राष्ट्रपतींना जबाबदार असतील किंवा ते राज्यपालांना जबाबदार असतील. जर सभागृहामध्ये जर त्यांच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित केले गेले तर मंत्र्यांना त्या ठिकाणी उत्तर द्यावी लागतील. जर त्या मंत्र्यांच्या खात्याच्या संदर्भामध्ये काही भ्रष्टाचाराचे गैरप्रकाराचे आरोप झाले तर संबंधित मंत्र्यांना त्या ठिकाणी राजीनामे सुद्धा द्यायला भाग पाडले जाऊ शकतात. तर ह्या काही गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला वैयक्तिक जबाबदारीच्या तत्वाच्या अनुषंगाने लक्षात ठेवायच्यात. दुसरी गोष्ट असते मित्रांनो सामूहिक जबाबदारी. ती सामूहिक जबाबदारी एका मंत्र्याला लागू पडत नाही, संपूर्ण मंत्रिमंडळाला त्या ठिकाणी लागू पडते. त्या संदर्भामध्ये त्याच्या 3 बाजू असतात. त्या हे 3 बाजू लक्षात ठेवा. विश्वासाचं तत्व असेल, एकमताचं तत्व असेल, गोपनीयतेचं तत्व असेल. हे मित्रांनो सामूहिक जबाबदारीच्या तत्वाचे आधार आहेत. हे 3 आधार सामूहिक जबाबदारीला लागू होतात. सामूहिक जबाबदारी जर तुम्ही बघितली तर केंद्राच्या बाबतीमध्ये 75 सब क्लॉज 3 मध्ये आहे आणि जर तुम्ही राज्याच्या बाबतीमध्ये बघितलं तर 164 त्या ठिकाणी मित्रांनो 2 मध्ये आहे. कळतंय. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. इथं फक्त अ बरोबर आहे, ब चुकीचं आहे. कळतंय. चला 11 नंबर बघा. पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आदिवासी कल्याणासाठी एक मंत्री नेमण्याचा अधिकार राज्यपालांना आहे? मित्रांनो बघा 164 सब क्लॉज 1 च्या संदर्भामध्ये आहे. 164 सब क्लॉज 1 मध्ये सांगितलंय की राज्यपाल मुख्यमंत्र्याची नेमणूक करतात आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नेमणूक करतात. म्हणजेच याचा अर्थ असा होतो मित्रांनो राज्यपालांना स्वतःच्या मर्जीने मंत्री नेमण्याचा अधिकार नाही. राज्यपालांना त्यालाच मंत्री बनवावं लागेल ज्यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. परंतु मित्रांनो अशी 4 राज्य सांगण्यात आलेले आहेत. त्या 4 राज्यामध्ये आदिवासींच्या कल्याणासाठी एक मंत्री अपॉइंट करण्याचा अधिकार राज्यपालांना असेल. टोटली पूर्वी 5 राज्य होती मित्रांनो. ओके. या ठिकाणी 94वी घटना दुरुस्ती 2006 झाली. किती अमेंडमेंट? 94वी अमेंडमेंट 2006 झाली आणि त्या ठिकाणी काय रे त्या यादीतून बिहारला वगळण्यात आलं. त्यामुळे बिहारसाठी आदिवासी मंत्री नेमण्याचा अधिकार बिहारच्या राज्यपालांना राहिलेला नाही. आता 4 अशी राज्य आहेत ज्याच्यामध्ये झारखंड येतं, ज्याच्यामध्ये मध्य प्रदेश येतं, ज्याच्यामध्ये ओडिशा येतं आणि ज्याच्यामध्ये छत्तीसगड येतं. या 4 राज्यामध्ये एक आदिवासी मंत्री आदिवासींच्या कल्याणासाठी राज्यपाल नेमू शकतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके. 4 राज्य आणि बिहार संदर्भामध्ये 94वी घटना दुरुस्ती इथं लक्षात ठेवा. कळलं होतंय. चला 12 नंबरचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणती तरतूद कलम 164चा भाग नाही? मित्रांनो 164 मध्ये एकूण 5 तरतुदी आहेत. क्लिअर होत आहे बघा. 163 मध्ये 3 तरतुदी आहेत. त्यातली 163 सब क्लॉज 1, 163 सब क्लॉज 2 आणि 163 सब क्लॉज 3. बघा 163 सब क्लॉज 1 मध्ये सांगितलंय राज्यपालांचे घटनात्मक स्वविवेकाधिकार वगळता राज्यपालांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक असेल रे मित्रांनो मंत्रिमंडळ असेल. त्यानंतर 163(2) मध्ये सांगण्यात आलेलं आहे राज्यपालांच्या स्वविवेकाधिकार संदर्भामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाला तर त्या ठिकाणी राज्यपालांचा निर्णय अंतिम असेल. त्यानंतर 163(3) मध्ये सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांनी राज्यपालांना दिलेल्या सल्ल्याची न्यायालयीन चौकशी होणार नाही. हे 3 क्लॉज 163 आहेत. 164 चे मित्रांनो एकूण 5 क्लॉज आहेत. त्यातमध्ये 164(1) ओके
त्यानंतर 164(1)(a) हे उपक्लॉज, 164(1)(b) हे उपक्लॉज, त्यानंतर मित्रांनो 164(2) असेल, 164(3) असेल, 164(4) असेल आणि 164(5) असेल, हे 5 क्लॉज. क्लिअर होत आहे. चला, पहिला क्लॉज काय सांगतं, आताच मी तुम्हाला सांगितलं की राज्यपाल मुख्यमंत्र्याची नेमणूक करतील आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक करतील आणि मंत्री वैयक्तिकरित्या राज्यपालांना जबाबदार असतील. हे 164(1) मध्ये सांगितलंय. 164(1)(a) मध्ये सांगितलंय राज्याच्या मंत्रिमंडळाचा मॅक्सिमम आणि मिनिमम आकार. आता आपण पाठीमागं बघितला. तर 164(1)(b) मध्ये सांगितलंय एखादा व्यक्ती पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरला तर तो राज्यामध्ये मंत्री बनू शकणार नाही. ह्या दोन्ही तरतुदी मित्रांनो 91व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केलेल्या आहेत. तर 164(2) सांगतो मित्रांनो राज्याच्या मंत्र्यांची सामुदायिक जबाबदारी विधानसभेप्रती असेल. 164(3) मध्ये सांगितले राज्याच्या मंत्र्यांना दिली जाणारी शपथ ही 3ऱ्या अनुसूचीनुसार असेल आणि ती राज्यपालामार्फत दिली जाईल. हे दोन्ही कलम लक्षात ठेवा. 164(4) मध्ये अपात्रता देण्यात आलेली आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती जसा मुख्यमंत्री बनू शकते तसा मंत्री सुद्धा बनू शकते आणि जर त्याने 6 महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त केलं नाही तर त्याला त्याचं मंत्रीपद काय करावं लागेल रे, रिक्त करावं लागेल. हे 164(4) मध्ये सांगितलं. आणि 164(5) मध्ये सांगितलं मित्रांनो की राज्याच्या मंत्र्यांचे वेतन व भत्ते हे संसदेद्वारे का राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जातील. क्लिअर होतंय. अशा पद्धतीने 5 तरतुदी लक्षात ठेवा. क्लिअर होतंय. इकडे बघा मित्रांनो, मुख्यमंत्री व मंत्री यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाईल. यस, हा पहिला क्लॉज आहे. राज्यपालांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल. मित्रांनो हे 163(1) ची तरतूद आहे. आपण विचारलंय 164च्या तरतुदी. मंत्रिमंडळ सामुदायिकपणे विधानसभेला जबाबदार असेल. हो मित्रांनो, ते 164(2) मध्ये आताच आपण बघितलं. मंत्र्यांचे वेतन व भत्ते राज्य विधिमंडळाद्वारे निर्धारित केले जातील. हो मित्रांनो, ते 164(5) मध्ये आताच आपण बघितलं. मुद्दा क्लिअर होतोय का? त्यामुळे उत्तर काय याचं मित्रांनो, उत्तर याचा 2 नंबरचा पर्याय असेल. क्लिअर होत आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. पुढील विधान अभ्यासा. जरी विधानसभा विसर्जित झाली तरी राज्यपालांना घटनात्मक दृष्ट्या काळजीवाहू सरकारच्या सल्ल्यानेच काय करावं लागेल मित्रांनो, वागावं लागेल. ओके, ठीक आहे. संसदीय संकेतानुसार राज्यपालांची मर्जी म्हणजे त्यांची वैयक्तिक मर्जी नसून ती मंत्रिमंडळाची मर्जी असेल. तुम्हाला दोन्ही वाक्य बरोबर वाटत असतील, परंतु मित्रांनो दोन्ही वाक्य या ठिकाणी काय रे, चुकीचे आहेत. का चुकीचे आहेत मित्रांनो? ह्या दोन्ही तरतुदी संविधानात नाही आहेत. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. दोन्ही ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहे. पहिला निर्णय मित्रांनो 1971चा आहे आणि दुसरा निर्णय मित्रांनो 1991चा आहे. हे दोन्ही निर्णय सुप्रीम कोर्टाचे आहेत. कळतंय? सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी सांगितलं की जरी विधानसभा विसर्जित झाली तरी राज्यपालांना काळजीवाहू सरकारच्या सल्ल्यानेच काम करावं लागेल. ही महत्वाची गोष्ट. आणि दुसरं या ठिकाणी सांगितलं की घटनेमध्ये ज्या ज्या ठिकाणी राज्यपालांची मर्जी असा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे ती मर्जी राज्यपालांची वैयक्तिक मर्जी नसून ती मित्रांनो मुख्यमंत्री आणि मंत्री मंडळाची ती मर्जी असेल. हे दोन्ही निर्णय अकॉर्डिंग टू सुप्रीम कोर्ट आहेत. त्यामुळे या ठिकाणी मी घटनात्मक दृष्ट्या दिलेलं आहे, त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, इथं संसदीय संकेतानुसार दिलेलं आहे, तर संसदीय संकेतानुसार नाही, अकॉर्डिंग टू सुप्रीम कोर्ट आहे. क्लिअर होतं मित्रांनो? क्लिअर होतंय का? तर हा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. हा जो पहिला खटला आहे तो UN राव विरुद्ध इंदिरा गांधी हा खटला आहे. आणि दुसरा महत्वाचा खटला आहे मित्रांनो समशेर सिंह विरुद्ध पंजाब राज्य हा खटला दुसरा आहे. क्लिअर होतंय? तर हे दोन्ही खटले मित्रांनो जसं तुम्हाला 163 ला लागू होतात तसेच हे खटले कलम 74 ला सुद्धा लागू होतात. 163 संदर्भात हे 2 खटले आहेत. तसेच मित्रांनो हे 74 संदर्भामध्ये सुद्धा 2 खटले आहेत. दोन्ही खटले व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. क्लिअर होत आहे? इथं दोन्ही विधान चुकीचे आहेत. का चुकीचे आहेत ते ह्या ठिकाणी लक्षात ठेवा. आय होप मित्रांनो तुम्हाला ही चौथी जी काही संभाव्य टेस्ट असेल, चौथी संभाव्य टेस्ट तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजली असेल. थोडं माझ्याकडून घाई झाली कारण मलाही थोडं जरा बाहेर एका कार्यक्रमाला अर्जंट जायचं आहे म्हणून मी थोडं घाईगडबडीमध्ये हा व्हिडिओ बनवतोय आणि पोस्ट करतोय कारण एक्झाम तोंडावरती आलेली आहे. तुम्हाला त्या ठिकाणी खंड पडू नये, मॅक्सिमम तुम्हाला रिव्हिजन व्हावं. आता मित्रांनो मी मंत्रिमंडळामध्ये पर्यंत आलेलो आहे. आता पुढे मी संसद, राज्य विधिमंडळ,
याच्यावरती फोकस करेन आणि त्यानंतर मग न्यायव्यवस्था वगैरे अशा 3-4 व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून संपूर्ण अभ्यासक्रम त्या ठिकाणी कव्हर होऊन जाईल. अगोदरचे 3 व्हिडिओ सुद्धा बघून घ्या, हा 4था व्हिडिओ बघून घ्या आणि उद्या परवा येणारे जे काही पुढचे व्हिडिओ आहेत ते बघून ठेवा. पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला जर नोटिफिकेशन हवं असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर कर. भेटूयात आपण आपल्या 5व्या संभाव्य व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय, टेक केअर, ऑल द बेस्ट.